नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काही युजफुल टिप्स दाखवणार आहे। त्यातली पहिली टिप आहे ती म्हणजे नेल पॉलिशसाठी आहे। हे नेल पॉलिश आपण लावत असताना किंवा चुकून हातातून बॉटल पडली तर ते अशा पद्धतीने खाली सांडलं जातं, त्यामुळे फरशी खराब होते। असं हे फरशीवरती सांडलेले नेल पॉलिश आपण ते कशा पद्धतीने स्वच्छ करायचं आहे ते बघायचं आहे। त्यासाठी आपण इथे कुठली ट्रिक करणार आहोत ते बघूया। हे नेल पॉलिश काढण्यासाठी आपण आता कशाचा वापर करणार आहे ते बघूया। येथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे। मीठ आपण या पद्धतीने या नेल पॉलिशवरती घालायचं आहे, अगदी थोडंसंच घालायचं आहे। या पद्धतीने घालून झाल्यानंतर आता आपल्याला हे बोटाने अशा प्रकारे ते चोळून काढून घ्यायचं आहे। या पद्धतीने इथे मी सर्व नेल पॉलिश या मिठाने काढून घेतलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे सर्व नेल पॉलिश या मिठामध्ये निघालेलं आहे। तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर तुम्ही सुद्धा अशी ही नेल पॉलिशची ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा। आपली पुढची टिप आहे ती म्हणजे टीव्हीच्या रिमोटसाठी आहे। हे रिमोट आता तुम्हाला दाखवते। याच्यावरती अशा पद्धतीने धूळ पडलेली आहे आणि धूळ पडल्यामुळे ते खराब होऊन जातं। अशा पद्धतीने हे खराब झालेलं रिमोट आता आपण कशा प्रकारे स्वच्छ करायचं आहे ते बघूया। त्यासाठी इथे मी नेल पॉलिश रिमूव्हर घेतलेला आहे। आता त्याच्यातील एक कॉटनचा पीस आपण काढून घेऊया। या पद्धतीने घेऊन ते आपण रिमोटला या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यातील धूळ सर्व निघून जाईल। आता हे घासल्यानंतर तुम्ही बघू शकता हे किती काळपट झालेलं आहे। अशा पद्धतीने खराब झालेलं हे रिमोट स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या नेल पॉलिश रिमूव्हरचा वापर करू शकता। आता आपण कैचीची धार कशा प्रकारे लावायची आहे ते बघायचं आहे। या कैचीला ज्यावेळेस आपण नवीन घेऊन येतो त्यावेळेस तर तिला खूप छान धार असते, पण वापरल्यामुळे तिची सर्व धार निघून जाते। अशा वेळेस या कैचीची धार पुन्हा एकदा आणण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे ते बघूया। येथे मी मीठ घेतलेलं आहे। खडे मीठ घेऊन आपण हे मीठ या पद्धतीने कैचीने कट करून घ्यायचं आहे। कैचीने या पद्धतीने मिठाला कट केल्यामुळे कैचीला खूप छान धार लागली जाते। त्यामुळे तुम्हाला ही ट्रिक जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा कैचीला धार लावण्यासाठी ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा। आपली पुढची टिप आहे ती म्हणजे इस्त्रीसाठी आहे। इस्त्री करत असताना कपडा इस्त्रीला चुकून चिकटला जातो। असं हे जळालेलं कापड आपण इस्त्रीचं कशा पद्धतीने काढायचं आहे ते बघायचं आहे। त्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघूया। इस्त्रीला हे जे जळालेलं कापड लागलेलं आहे ते आपण नखाने किती काढण्याचा प्रयत्न केला तरी ते निघत नाही। अशा वेळेस ते कशा पद्धतीने आपण स्वच्छ करायचं आहे ते बघायचं आहे। त्यासाठी अगोदर आपल्याला ही इस्त्री गरम करून घ्यायची आहे। या पद्धतीने आता इथे मी ही इस्त्री चालू केलेली आहे। ही इस्त्री आपल्याला पूर्णपणे कडक अशी गरम करून घ्यायची आहे। इस्त्री गरम केल्यामुळे त्याला जो चिकटलेला काळपट भाग असतो तो निघण्यास मदत होते। आता इस्त्री गरम झालेली आहे। आता ही इस्त्री आपल्याला बटन बंद करून त्याची पिन सुद्धा काढून घ्यायची आहे। पिन काढून झाल्यानंतर इथे आता मी तारेची घासणी घेतलेली आहे। ही घासणी जरा सुद्धा ओली नाही, अशी कोरडीच घासणी आपण या इस्त्रीवरती फिरवायची आहे। या पद्धतीने गरम इस्त्रीवरती आपण तारेच्या घासणीने घासल्यानंतर या पद्धतीने इस्त्री पूर्णपणे स्वच्छ होऊन जाते। जराही कुठेही काळपटपणा याच्यावरती राहत नाही। त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। आता मी तुम्हाला माझ्याकडील हा चांदीचा ग्लास दाखवते। असा थोडा काळपट झालेला आहे, त्याच्यावरील सर्व चमक निघून गेलेली आहे। आता हा ग्लास आपण कशा पद्धतीने स्वच्छ करायचा आहे ते बघायचं आहे। त्याच्यासाठी आपण एक डिश घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडीशी पितांबरी काढून घेऊया। पितांबरी घेऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबाच्या सालीपासून बनवलेलं लिक्विड घालायचं आहे, अगदी थोडंसंच घालायचं आहे। हे घालून झाल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आता या ग्लासला फक्त हाताच्या साहाय्याने या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बोटाने ते आपल्याला चोळायचं आहे। आता हे चोळल्यानंतर तुम्ही बघू शकता किती काळपट याची घाण निघालेली आहे, सर्व काळपटपणा निघालेला आहे। आता हा ग्लास आपण घासून धुवून घ्यायचा आहे। धुतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता किती स्वच्छ असा हा चांदीचा ग्लास झालेला आहे। या पद्धतीने तुमच्याकडे कुठली चांदीची भांडी असतील तर ती सुद्धा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता। हा ग्लास खालच्या बाजूला या पद्धतीने थोडं चिमलेला आहे, त्याच्यामध्ये थोडी घाण राहिलेली आहे, ती काढण्यासाठी तुम्ही सुईचा सुद्धा वापर करू शकता। आता मी तुम्हाला जुन्या झालेल्या या सॉक्सचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते दाखवणार आहे। तुमच्याकडे सुद्धा असे सॉक्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करून बघा। आता या सॉक्सचा आपल्याला कशा प्रकारे वापर करायचा आहे ते बघूया। त्यासाठी इथे मी फुलपत्र घेतलेलं आहे। हा सॉक्स आपण या फुलपत्रामध्ये या पद्धतीने घालून घ्यायचा आहे। घालून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। त्यासाठी इथे मी खडे मीठ घेतलेलं आहे, त्याचे 3 चमचे याच्यामध्ये मी घालून घेत आहे। 3 चमचे घालून झाल्यानंतर सॉक्स आपण फुलपत्रातून काढून घ्यायचा आहे आणि त्याला या पद्धतीने एक गाठ बांधून घ्यायची आहे। अशा पद्धतीची गाठ बांधून झाल्यानंतर आता आपल्याला आणखीन पुढे काय करायचं आहे ते सुद्धा बघायचं आहे। अशा प्रकारची एक पोटली तयार केलेली आहे। याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते बघूया। आता गॅस चालू करून घेतलेला आहे, त्याच्यावरती आता आपण छोटी कढई ठेवायची आहे। आता ही कढई आपल्याला गरम करून घ्यायची आहे। गरम करून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। कढई आता गरम झालेली आहे।
तयार केलेली ही मिठाची पोटली आपण आता या गरम कढईमध्ये या पद्धतीने फिरवून घ्यायची आहे. ती गरम होईपर्यंत आपल्याला या पद्धतीने फिरवायची आहे. आता याचा उपयोग आपण कशाप्रकारे करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे. येथे याचा उपयोग आपण ज्या ठिकाणी आपल्याला मुक्का मार लागलेला असतो किंवा सूज आलेली असते त्या ठिकाणी शेकण्यासाठी करू शकतो. अशा पद्धतीने त्याचा शेक आपण करू शकतो. ऐनवेळी तुमच्याकडे काही शेकण्यासाठी नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही मिठाचा वापर करू शकता. मीठ आपण या पद्धतीने सॉक्समध्ये ठेवून ते गरम करून या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. ही सॉक्समध्ये घालून मिठाची पोटली बनवण्याची आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि याच्या अगोदर ही कधी ट्राय केली आहे का तर नक्कीच कमेंट करून सुद्धा सांगा. आता आपली पुढची टिप आहे ती म्हणजे नेल पॉलिशसाठी आहे. ज्यावेळेस आपण नखांना नेल पॉलिश लावतो त्यावेळेस ते नेल पॉलिश व्यवस्थित लागलं जात नाही, ते नखांच्या बाहेर जातं. त्यामुळे आपण कितीही सुंदर नेल पॉलिश लावलं तरी सुद्धा ते व्यवस्थित दिसत नाही. अशा वेळेस आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून नेल पॉलिश नखांच्या बाहेर जाणार नाही, ते एकदम व्यवस्थित लागलं जाईल. आता इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने थोडंसं नेल पॉलिश बाहेर येतं आणि त्यामुळे आपण ज्यावेळेस दुसऱ्या बोटाने पुसतो त्यावेळेस दुसरं बोटसुद्धा खराब होतं, त्याचं नखसुद्धा खराब होतं. अशा वेळेस कुठली छान अशी ट्रिक वापरायची आहे ते बघूया. त्यासाठी येथे मी एक डिश घेतलेली आहे. डिशमध्ये आपण थोडंसं कोलगेट काढून घ्यायचं आहे. अगदी थोडंसंच घ्यायचं आहे, जास्त घ्यायची गरज नाही. थोडंसं कोलगेट इथे मी डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. आता या कोलगेटचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघायचं आहे. या नखावरती आपण कोलगेट कशा पद्धतीने लावणार आहे ते बघूया. त्यासाठी येथे मी एक काडी घेतलेली आहे. त्या काडीने आता थोडंसं कोलगेट घेऊन आपण नखांच्या बाजूला लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने नखांच्या बाजूला जी स्किन आहे त्याच्यावरती आपल्याला हे कोलगेट या पद्धतीने काडीने लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने लावून झाल्यानंतर नखावरती थोडंसं कोलगेट लागलं असेल तर ते पुसून घ्यायचं आहे. आता नेल पॉलिश आपण नखांना लावूया. कितीही पटपट लावलं तरी सुद्धा नेल पॉलिश जराही बाहेर गेलं तरी कोलगेटवरती लागलं जाईल आणि कोलगेटमुळे स्किनवरती येणार नाही. आता हे सुकल्यानंतर आपल्याला कोलगेट पुसायचं आहे. कोलगेट आता आपण या कॉटनने पुसून घेऊया. या पद्धतीने अगोदर आपण कॉटनने व्यवस्थित असं सर्व कोलगेट पुसून घ्यायचं आहे. किंवा नेल पॉलिश सुकलं असेल तर पाण्याने सुद्धा तुम्ही हात धुवून घेऊ शकता. आता तुम्ही बघू शकता नखांच्या स्किनवरती जराही नेल पॉलिश लागलेलं नाही. किती हात सुंदर दिसत आहे ते बघा. थोडंसुद्धा नेल पॉलिश बाहेर आलेलं नाही. त्यामुळे या पद्धतीने नेल पॉलिश तुम्ही नक्कीच लावून बघा. अशा पद्धतीने कोलगेटचा वापर करून नेल पॉलिश लावण्याची ही ट्रिक तुम्ही याच्या अगोदर कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा. टिप आहे ती म्हणजे तेलकट झालेल्या या भाजीच्या डिशसाठी आहे. अशी ही तेलकट झालेली भाजीची डिश त्यावेळेस आपण बेसिनमध्ये धुतो त्यावेळेस त्याचा तेलकटपणा सर्वत्र उडतो आणि भांडी खराब होतात, बेसिन खराब होतं. अशा या डिशचा तेलकटपणा काढण्यासाठी येथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे गव्हाचं पीठ आपण या पद्धतीने या डिशमध्ये घालून घ्यायचं आहे. येथे मी चमच्यावर पीठ घेतलं आहे. आता हे पीठ आपण पूर्ण डिशला या पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. जेथे जेथे तेलकटपणा आहे त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. हे पीठ पसरवून झाल्यानंतर आता हे आपण बोटाच्या साहाय्याने या पद्धतीने पुसून घ्यायचं आहे. सर्वत्र जो काही तेलकटपणा आहे तो आपल्याला पिठाने या पद्धतीने पुसून घ्यायचा आहे. या पद्धतीने इथे मी ही डिश पुसून घेत आहे. अशाच प्रकारे तुम्ही तेलकट झालेली कढईसुद्धा तसेच पातेलेसुद्धा स्वच्छ करू शकता. खूप छान ट्रिक आहे. आता हे पीठ तुम्ही बघू शकता सर्व याच्यामध्ये तेलकटपणा आलेला आहे. आता आपण ही डिश पुसून झाल्यानंतर धुवून घ्यायची आहे. या पद्धतीने इथे मी फक्त पिठानेच ही डिश स्वच्छ करून घेणार आहे. साबणाचा इथे थोडाही वापर करणार नाही. आता ही डिश धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता जराही कोठे तेलकटपणा राहिलेला नाही. ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा.